नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 517 ते ओवी 525च्या सहवासात आपण जाऊया. साक्षात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, अर्थात अर्जुनाचं निमित्त करून माऊली हो आपल्या सर्वांना सांगितलं की झडझडोनी वहिला निघ, अहो घाई करा, ह्या संसार चक्रातून बाहेर पडण्याची घाई करा. आणि जर खरोखरच अंतःकरणाला तळमळ लागली असेल तर भक्तीची वाट धरा, भक्ती मार्गाला लागा. ही कळकळीची सूचना भगवंतांनी सर्वांना केलेली आहे. ही सूचना केल्यानंतर नेमकं काय करायचं हे सुद्धा अत्यंत मोजक्या शब्दात भगवंत स्पष्टपणे प्रकट करतात. ते म्हणतात, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अहो खरं बघायला गेलं तर मन सगळीकडं धावत असतं. भगवंत म्हणतायत, त्या मनाला मीच करून टाक, म्हणजे त्या मनाला दुसरा कुठला विषय राहणार नाही. अशा पद्धतीनेच अंतःकरणात भाव धारण कर. तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. प्रेमाने तुझं मन माझं भजन करण्यात, अर्थात मग ते नामस्मरण असेल, नामसंकीर्तन असेल, काही वाचन असेल, काही श्रवण असेल, कर्म असेल, प्रेमाने कर. माझा भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वत्र अर्थात तुला तुझ्या आजूबाजूला जे काही दिसेल, जे काही तुझ्या संपर्कात येईल, तू ज्या काही गोष्टींच्या संपर्कात जाशील त्या सर्वांना मी समजूनच नमस्कार कर. अर्थात नमस्कार करताना जो भाव आहे तो अंतःकरणात राहू दे. माझेनी अनुसंधाने देख, संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. जणू काही हा चोख उपाय भगवंत सांगतायत. मन मीच करून टाक म्हणजे काय, तर माझ्या ठिकाणी अनुसंधान ठेव. मार्गही अनंत आहेत, आपल्यालाच निवडायचं आहे. आणि ते अनुसंधान ठेवून मग मनात जे काही विचार येतात ते विचार आपोआप जळायला लागतात. भगवंताचं अनुसंधान राखलं की मनातले विचार जळून जायला लागतात. मनात इतर कुठले संकल्प निर्माण होत असतील तर ते सुद्धा भगवंताचं अनुसंधान करायचं आणि जाळून टाकायचंय. एखादी गोष्ट जाळली की त्याच्यातनं प्रगट होण्यासारखं काहीच राहत नाही. मागे भगवंतांनीच एक दृष्टांत दिला, ज्याप्रमाणे बीज जाळून टाकलं की त्याच्यातून परत काही उगवणार नाही, त्याप्रमाणेच संकल्पू जाळणे निशेख, मद्याजी चोख याची नाव. अशा प्रकारे भगवंताचं अनुसंधान धरून आपण आपले स्वतःचे जे संकल्प आहेत ते जाळून टाकायला लागलो. अर्थात मी आणि माझं, जिथे फक्त आपला स्वार्थ आहे, असे संकल्प जाळून टाकायला लागलो की मी आणि माझं काही राहणारच नाही. फक्त एवढंच होईल, भगवंता तू आणि तुझं. यालाच भगवंत म्हणतात, मद्याजी चोख याची नाव. ऐसा मिया आथिला होसी, तेथ माझी याची स्वरूपा पावसी. हे अंतःकरणींचे तुझ पासी, बोली जत असे. भगवंत म्हणतात, तू अशा रीतीने संपन्न होशील, स्वतःला तयार करशील तर माझ्याच स्वरूपाला येऊन मिळशील.
आणि हे जे मी तुला सांगतोय ते मी तुला आमच्या अत्यंत अंतःकरणातलं सांगतोय. ह्यावरूनच कळतं, जेव्हा एखादा आपल्या अंतःकरणातली गोष्ट सांगतो त्यावेळीच तिथे कळवळा असतो, तळमळ असते. अगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले, ते पावोनी सुख संचले होऊनी ठासे. भगवंत म्हणतात, तुला आम्ही सांगितलंच, साक्षात शेष आहे, लक्ष्मी माता आहे, नारद शुक, सनत कुमार, अनेक योगी आहेत, परंतु सर्वांपासून आम्ही जे चोरून ठेवलं, फक्त आमच्यापाशीच ठेवलं होतं, ते आम्ही तुला सांगितलंय. ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी. ते एकदा का तुला मिळालं तर तू मला येऊन मिळशील, अर्थात सुखरूपच होऊन राहशील. ऐसे सावळेनी परब्रह्मे, भक्त काम कल्पद्रुमे, बोलिले आत्मा रामे संजयो म्हणे. ज्ञानोबारायांनी इथे संजयांचा उल्लेख केलाय, कारण त्यांच्या मार्फतच हा संवाद आपल्यापर्यंत पोचलाय. त्या संजय काय म्हणतोय, त्याच्या मनातले भावही ज्ञानोबाराय टिपतायत. ते म्हणतायत, संजय म्हणतोय, ऐसे सावळेनी परब्रह्मे, हे जे परब्रह्म पण सगुणात अवतरलंय, सावळा रंग घेऊन अवतरलंय, ते हे परब्रह्म अर्थात श्री कृष्ण. ते कसे? भक्त काम कल्पद्रुमे, भक्तांसाठी कल्पतरू आहे, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा काम कल्पतरू बोललेला आहे त्याला. आणि असा हा भगवंत बोलिले आत्मा रामे, आत्मस्वरूपाशी रममाण राहणारा असा हा भगवंत हे सर्व काही अर्जुनाला बोलतोय, संजयो म्हणे. हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणून असं म्हणता म्हणता आपला राजा अर्थात धृतराष्ट्र हे ऐकतोय ना, असं म्हणून संजय धृतराष्ट्राकडे बघतो आणि पुढे म्हणतो, अहो ऐकिजत असे की अवधारा, तव इया बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा नुठी का पुरा, तैसा उगाची असे. असा हा संवाद आपला राजा ऐकतोय ना. ही खात्री करण्यासाठी संजय राजाला विचारतो की महाराज तुम्ही ऐकताय ना. म्हणून त्यांच्याकडे बघतो तर त्याला हा म्हातारा म्हणजेच धृतराष्ट्र स्वस्थ बसलेला दिसला. पण किती स्वस्थ बसलेला दिसला तर जणू काही एखादा म्हैसा पुराच्या पाण्यात बसून राहावा, वाहत्या पाण्यात बसून राहावा, तो हलतच नाही. त्याच्या ठिकाणी काही हालचालच दिसत नाही, जणू काही त्या पुराच्या पाण्यात चिखलात रुतून बसलाय की काय. त्याचप्रमाणे हा म्हातारा धृतराष्ट्र राजा आपल्या मुलांच्याच विवंचनेत आणि मोहात रुतून बसलेला संजयाला दिसला. तेथ संजये माथा तुकिला, आहा अमृताचा पाऊस वर्षला, की हा एथ असतुची गेला सेजिया गावा. अरे अरे असं म्हणत संजयाने माथा तुकिला अर्थात मान हलवली. आणि मनातल्या मनात संजय म्हणतोय की अरे आत्ता ह्या ठिकाणी अमृताचा पावसाचा वर्षाव झालाय. भगवंतांच्या मुखातनं प्रगट होणारे शब्द ब्रह्मरूपी धारा ह्या अमृताच्या पावसासारख्याच वर्षाव करत होत्या. पण ह्या गावात जर धृतराष्ट्र असता, अर्थात हे श्रवण करण्याच्या गावात, श्रवण रूपी गावात धृतराष्ट्र असता तर तोही ह्या पावसाच्या वर्षावात चिंब भिजला असता. पण जणू काही इथे असून हा राजा मात्र शेजारच्या गावात गेल्यासारखा दिसतोय. त्यामुळे पावसाचा वर्षाव त्याच्यावर झालाच नाही, काही परिणामच झाला नाही.
तरी दातारू हा अमुचा, तरी दातारू हा अमुचा, म्हणून हे बोलता मैळेल वाचा, काय किजे ययाचा स्वभावोची ऐसा. संजयाच्या मनात हा भाव प्रगट झाला, परंतु त्यामुळे त्याच्या अंतःकरणातला विवेक मात्र लोप पावला नाही. लगेच तो सावधून विचार करतो, अरे असा जरी ह्या माझ्या राजाचा स्वभाव असला, त्या मी काही करू शकत नाही, परंतु हा आमचा दातारू आहे, माझा दाता आहे, माझा राजा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल असं बोलून माझी वाचा मलिन करण्यात काही अर्थ नाही. हा विवेक संजयच्या ठिकाणी प्रगट झालेला ज्ञानोबारायांनी टिपलाय, आणि अर्थात हा आपल्याला सुद्धा एक प्रकारे बोधच आहे. लगेच स्वतःला सावरून संजय म्हणतो, परी बाप भाग्य माझे, जे वृत्तांतू सांगा वयाचे नि व्याजे, कैसा रक्षिलो मुनी राजे श्री व्यासदेवे. संजय लगेच सावध झाला आणि स्वतःला मिळालेली जी भूमिका आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय. कोणाची कृतज्ञता? तर मुनिराज, मुनींचा राजा व्यासदेव. व्यास मुनींची कृतज्ञता अर्थात आभार व्यक्त करतो आणि म्हणतो, व्यासदेवांनी मला हा युद्धाचा प्रसंग सांगण्याचं जे निमित्त केलं, मला आज्ञा केली, आणि त्यामुळेच माझं भाग्य फळफळलं. माझ्या कानावर भगवंताचा हा अमृत रूपी वर्षाव झाला. केवळ हा वृत्तांत सांगण्याचं निमित्त मी ठरलो, पण ही माझ्यावर केवढी कृपा झाली, माझं भाग्यच फळफळलं. अशी कृतज्ञता आणि आभार श्री व्यासदेव मुनींचं स्मरण करून संजय करतोय. माऊली हो, आपण सर्वजण असेच भाग्यवान आहोत. साक्षात परब्रह्म ज्ञानोबारायांच्या मुळे आपल्याला सुद्धा हे शब्द ब्रह्म श्रवण करायला मिळतंय, त्याच्या सहवासात जायला मिळतंय, त्यांची सेवा करायला मिळतंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.